सिमला मिरची कट करून घेऊयात. ती फक्त कलरलाच असते, तिखट नसते. आता कसं छान असं बाइंडिंग तयार होतं. हे मंचुरियन असे तुम्ही ड्राय सुद्धा खाऊ शकता किंवा नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे व्हेज मंचुरियन. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी तुम्ही पाहणार आहात व्हेज मंचुरियन. कोबी आणि गाजर मी किसून घेणार आहे. गाजरची पहिल्यांदा आपल्याला इथे साल काढून घ्यायची आहे. कोबीचं वरचं पान मी सध्या हे काढून घेतलं आहे. ते कशासाठी घेतलंय ते तुम्हाला मी रेसिपीमध्ये सांगणार आहे. इथे आता मी पहिल्यांदा कोबी किसून घेणार आहे. तुम्ही सुरीने बारीक कापून घेतली तरी चालणार आहे, पण इथे तुम्ही पाहताय मी किसणीवर अशी कोबी किसून घेणार आहे. इथे पाहताय अशा पद्धतीने ही कोबी किसून होणार आहे. आता किसूयात गाजर. सिमला मिरची कट करून घेऊयात. सुरीनेच मी सिमला मिरची बारीक बारीक अशी कट करणार आहे. एक चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतली आहे. इथे अर्धा चमचा मी लाल कलरची अशी मिरची पावडर येते, ती फक्त कलरलाच असते, तिखट नसते. तीच आपल्याला इथे ही मिरची पावडर वापरायची आहे. म्हणजे कसं मंचुरियनला असा छान लाल कलर सुद्धा येईल. चवीनुसार घालूया यामध्ये मीठ. हे सर्व आता मिक्स करून घेऊया. 1 वाटी इथे घेऊयात कॉर्नफ्लॉवर. हे असं थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. हे आता मी सुरुवातीला असं चमच्याने मिक्स करणार आहे आणि नंतर ह्याला मी हाताने मळून घेणार आहे. कॉर्नफ्लॉवरने याला कसं छान असं बाइंडिंग तयार होतं. अर्धी वाटी घेऊया यामध्ये मैदा. आता मंचुरियन आपल्याला तळायला घ्यायचे आहेत. आता आपण असे बॉल्स तयार करून घेऊयात आणि हे तळून घेऊयात. इथे तुम्ही पाहताय मंचुरियन हे असे मी तळून घेतले आहेत. इथे तुम्ही पाहताय अशा पद्धतीने मी सर्व मंचुरियन तळून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व मंचुरियन तयार झाले आहे. कोबीचे जे पान काढून घेतलं होतं त्याच्या आपल्याला असे मोठ्या मोठ्या आकारामध्ये असा हा कोबी कापून घ्यायचा आहे. हे मंचुरियन असे तुम्ही ड्राय सुद्धा खाऊ शकता किंवा चायनीज चटणीबरोबर सुद्धा हे मंचुरियन खूप छान लागतात.
ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया अशाच नवीन रेसिपीसह.